राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. आज मित्रांनो, आज तुमच्यासाठी गाडी घेऊन आलेलो मी Hyundai क्रेटा, जी की राहणार आहे SX टेक डिझेल मॅन्युअल 2026चं मॉडेल आहे मित्रांनो. तुमचं बजेट जर असं कमी कमी 20 लाखापर्यंत जर पाहिजे असेल गाडी, तर तुमच्यासाठी एकदम बेस्ट गाडी होऊन जाईल. कारण की मित्रांनो, गाडी मी तुम्हाला सगळ्या टाईपचे फीचर्स त्यासंगत याच्यामध्ये सेफ्टी गरम चांगली दिलेली आहे, जसं की ॲडॅस की फीचर्स वगैरे म्हणता येईल आपल्याला. आणि याच्यामध्ये कंपनी आपल्याला डॅश कॅम वगैरे पण आपल्याला ऑफर करते मित्रांनो. जे की तुम्ही नाही चेक करू शकता. इथं झुमर करतो एकदा मी, हे बघू शकता तुम्ही, डॅश कॅमवर दिलेले. बाकी इथून तसं नाही दिसणार क्लिअर, तिथं तुम्हाला आतून पण दाखवतो. हे बघू शकता तुम्ही, हे आपल्याला इथं दिलेले कंपनीद्वारा डॅशकॅम वगैरे, जे की मित्रांनो ऑलवेज नाही का, सो मग असं म्हणजे कसं रेकॉर्डिंग वगैरे करत राहील. इथं आपल्याला दिलेले प्लेसमेंट करून तुम्ही बघू शकता. हे या टाईपला इथं दिलेलं आहे. हे की ऑलवेज नाही का समोरच्या रेकॉर्डिंगवर करता येते, तुम्हाला बाहेरून काही टाकायचं काम नाही याच्यामध्ये. बाकी सेफ्टी टाईप वगैरे पाहायला गेलं मित्रांनो, तर गाडीला 5 स्टार मिळाली आहे. आणि गाडी सेफ्टीसाठी अजून आपल्याला ॲडॅस वगैरे पण दिलेला आहे, साथ ही साथ आपल्याला डॅशकॅम वगैरे पण दिलेलं आहे मित्रांनो. तर आज आपण या गाडीचा रिव्ह्यू करणार आहोत. सगळ्यात पहिले आपण बोलूया गाडीच्या चाबी वगैरेबद्दल मित्रांनो. तर चाबी वगैरे आपल्याला या प्रकारची येऊन जाईल आपल्याला, ज्यामध्ये तुम्हाला लॉक अनलॉक वगैरे इथं आपल्या इथं येऊन जाईल या प्रकारे. बाकी इथून आपण गाडी चालू वगैरे करू शकतो, आणि हे बटन दाबून धरलं आपली गाडीची डिक्की वगैरे ओपन होते मित्रांनो. बाकी आपण जर बघायला गेलो आपल्या गाडीच्या इंजिन वगैरेबद्दल मित्रांनो, तर चला एकदा याचं बोनटला एकदा ओपन करूया मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला ड्रायव्हर साईड जावं लागेल. की सेंटर वगैरे गाडीमध्ये येऊन जाईल आपल्याला. याला तुम्ही ना इथून ओपन वगैरे करू शकता. बाकी सध्या मित्रांनो ग्रे कलर गाडी ही पण गरम झालेली आहे, कारण की ऊन तसं तपत आहे, ते जास्त वेळेला होल्ड करून ठेवता नाही येणार. तर या प्रकारे मित्रांनो आपल्या गाडीचा जो इंजिन वगैरे ते आपल्याला मिळून जाईल, जे की आपल्याला 1.5 लिटर U2 CID आहे, जे की आपल्याला येऊन जाते 4 सिलेंडरमध्ये. ज्याचं इंजिन सीसी आपल्याला मित्रांनो 1493 सीसीमध्ये 4 सिलेंडर आहे इंजन हे, जे की आपल्याला 114 bhp आणि 250 न्यूटन टॉर्क काढून देते मित्रांनो. बाकी या बाजूला बॅटरी वगैरे येऊन जातील, इथं फ्यूजेस वगैरे येऊन जातात. आपल्याला काही प्रॉब्लेम झाली तुम्ही चेकआउट करू शकता. बाकी इथं आपल्या इन्स्टॉलेशन प्रॉपर दिलेलं कंपनीने. आणि याच्यामध्ये मित्रांनो क्रेटामध्ये आपल्याला ते तसं हायड्रोलिक आपल्याला येत नाही, नॉर्मल डॅन्डी आपल्याला येऊन जाते. बाकी वॉशचं पाणी वगैरे तुम्ही इथून याला बदलू शकता. इंजिन ऑइलसाठी इथं आपल्याला दिलेले चेंज करायसाठी चेक इथून करू शकतो. बाकी खाली आपल्या इंजिनसाठी प्रोडक्शन वगैरे दिलेले कंपनीने आपल्याला, ते चांगली बात आहे. बाकी याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला टर्बोचे इंजिन वगैरे मिळालेले आहे, जे की आपल्या 6 स्पीड ट्रान्समिशन संग येऊन जाते. तर या प्रकारे आपल्या गाडीचं जे इंजिन वगैरे आहे ते आपल्याला मिळून जाईल. आपण बघायला बघा कनेक्टेड जे DRS वगैरे आहे ही फुल्ली आपल्याला येऊन जाते. आपण बेसिक मॉडेल वगैरे घ्यायला गेलं तर आपल्याला फक्त एवढीच येऊन जाते, इकडे आपल्याला येत नाही, पण याच्यामध्ये पूर्ण येऊन जाते आपल्याला. बाकी मित्रांनो इंडिकेटर्स वगैरे आपल्या इथं दिले LED. बाकी खाली मित्रांनो आपण बघायला गेलो तर आपल्याला जे लाईट वगैरे दिलेले आहेत, आपल्याला हेडलाईट वगैरे ते आपल्याला ऑल LED दिलेले आहेत. आणि हाय आणि लो बीम आपल्या दोन्ही आपल्या LED येऊन जातील. बाकी मित्रांनो या बाजूला आपल्या टोचची जागा वगैरे दिलेली आहे, आणि इथं येऊन जाईल मित्रांनो आपल्या सेंटरमध्ये Hyundaiचे लोगो करा. बाकी ग्रिल वगैरे या प्रकारे येऊन जाईल. आणि इथं आपण जर बघायला गेलो मित्रांनो तर आपल्याला जसं ॲडॅसचे फीचर्स वगैरे असतात ते आपल्या इथं दिलेले मित्रांनो. बाकी खाली आपल्याला इंजिन प्रोडक्शन वगैरे दिलेलं आहे, तर हे चांगली म्हणता येईल मित्रांनो, याच्यासाठी चांगले फीचर्स वगैरे म्हणता येईल. बाकी मित्रांनो आपण जर बोलायला गेलो आपल्या गाडीचं तसं आता डायमेन्शन वगैरेबद्दल, तर मित्रांनो आपली जी ही क्रेटा वगैरे ही म्हणजे क्रेटा तशी मित्रांनो 4 मीटरपेक्षा आपल्याला जास्त लंबी गाडी वगैरे येऊन जाते. तर मित्रांनो ही तशी जी टोटल लांबी वगैरे आहे ती आपल्याला येऊन जाईल मित्रांनो 4330 mm मध्ये जी टोटल लांबी आहे मित्रांनो. आणि 1790 mm मध्ये हिचं व्हिड्थ आहे. आणि 1635 mm मध्ये मित्रांनो हिची जी हाईट वगैरे ती आपल्याला मिळून जाते. बाकी मित्रांनो डिझेल, आणि बाकी मित्रांनो याच्यामध्ये डिझेल टाकी वगैरे दिलेली कंपनीनं ती आपल्याला येऊन जाते 50 लिटर संघ. आणि याच्यामध्ये 10-15 लिटर आपल्या युरिया कम टाकावं लागेल मित्रांनो, कारण की डिझेल गाडी वगैरे आहे. बाकीचं जे टर्निंग्स वगैरे मित्रांनो ते आपल्याला येऊन जाते 5.3 मीटरमध्ये. आणि आपण जर बघायला गेलो बाईच्या मालाच्या वगैरेबद्दल मित्रांनो, तर ते आपल्याला 21 भाऊचा मालाच येऊन जाते डिझेलमध्ये मित्रांनो. बाकी इथं आपण जर बघायला गेलो व्हिल्वेस वगैरेबद्दल मित्रांनो, तर ते आपल्याला येऊन जाते 2610 mm, यानी की म्हणजेच की मित्रांनो 2610 mm मध्ये याचं व्हीलबेस आहे. ग्राउंड क्लिअरन्स वगैरे मित्रांनो गाडीचा आपल्याला 190 mm मध्ये आहे, म्हणजे जास्त उंच गाडी वगैरे नाही आहे, ही चांगली प्रकारे आहे. बाकीचं जे बुटफोस वगैरे मित्रांनो ते आपल्याला 433 लिटरमध्ये दिलेलं कंपनीद्वारा. बाकी आता आपण बोलायच्या टायर वगैरेबद्दल मित्रांनो, जो टायर वगैरे दिला हे आपल्याला डायमंड कटमध्ये येऊन जाते. ऑल डिस्क वगैरे त्यासंगत आपल्याला ऑल ट्यूबलेस वगैरे पण येऊन जातील. बाकी मित्रांनो JK कंपनीचा टायर वगैरे आहे, त्याचे टायर्सेस आपल्याला 215 60 R 17 इंचेस आपल्या टायर वगैरे दिलेलं मित्रांनो, इथून बघू शकता इथं. बाकी डायमंड कट ऑल वगैरे दिलेलं मित्रांनो. बाकी इथं इंडिकेटर्स वगैरे दिलेले, किली सेंटर वगैरे गाडीमध्ये येऊन जाईल मित्रांनो. बाकी या बाजू आपण जर बघायला गेलो ज्याची सीटची कंट्रोल दिले मित्रांनो ते आपल्या इथं दिलेले आहेत. जसं या पॅनल आपल्या समोर करायचं असेल आपल्याला हे इथं दिले कंट्रोल. बाकी या पॅनल आपण सीटला वरी खाली आपण करू शकतो. बाकी मित्रांनो इथं आपण जर बघायला गेलो ज्याची सीटची कंट्रोल करा या तुम्ही समोर मागं नाही का इथून करू शकतो आपण प्रॉपरपणे समोर मागं. बाकी इथं आपल्याला दिलेले डिझेल टाकीची जे आपण याला ओपन करू शकतो. बाकी या बाजू आपल्या बोनेट वगैरे आपण याला इथं ओपन करू शकतो मित्रांनो. बाकी इथे येऊन जाते आपली विंडो कंट्रोल वगैरे आपल्या येऊन जाती, चाइल्ड लॉक सिस्टीम वगैरे आपल्याला त्या खाली दिलेली आहे. बाकीचे मिरर कंट्रोल वगैरे आपल्या येऊन जातील. राईट अँड लेफ्टचे जे की आपल्या बसून इलेक्ट्रिकली आपल्याला आहेत मित्रांनो. बाकी आतून जर आपण जर बघायला गेलो मित्रांनो गाडीबद्दल,
तर मित्रांनो तसं आपल्या गाडीचं सध्या मीटर वगैरे सध्या बंद आहे, कारण की ही सध्या डेमो नाही आहे मित्रांनो, ही एक स्टॉकची गाडीवर आहे, त्यामुळे याच्यामध्ये सगळं तसं बंद आहे मीटर वगैरे. बाकी स्क्रीन वगैरे याच्यामध्ये चालू आहे मित्रांनो. आणि मित्रांनो याच्यामध्ये अजून फीचर्स वगैरे जाते आपल्याला. जर आपल्या गाडीला जर ओव्हरटेक कोणी करत असेल तर आपलं कसं नॉर्मली जर आपल्या इकडे ध्यान नसेल तर आपल्या इथं नाही का लाईट वगैरे अशी नाईटमध्ये ब्लिंक वगैरे करते मित्रांनो. ही लाईट नाही का रातच्यानं ब्लिंक करते, अशी रेड लाईट येऊन जाते तिथं. हे चांगल्या प्रकारचं फीचर्स वगैरे येऊन जाईल आपल्याला. बाकी स्टेरिंगवर आपल्या गाडीचे मित्रांनो आपल्या या प्रकारे येऊन जाईल. सेंटरमध्ये हुंडाईचा लोगो वगैरे येऊन जाते. या बाजूला यायचे जसं की कॉल अटेंड डिस्कनेक्टेड वगैरे मोड्स वगैरे आपल्या इथे येऊन जातील मित्रांनो. आणि या बाजूला आपले MID कंट्रोल, क्रूज कंट्रोल, लेन असिस्ट यासारखे सगळे फीचर्स येऊन जातात मित्रांनो. बाकी आपण साईडला बघायला गेलो तर याच्यावर जसं की हिडेड कंट्रोल वगैरे आपल्याला ऑटोमॅटिकमध्ये येऊन जातात मित्रांनो. आणि जे वापर कंट्रोल वगैरे त्याचे आपल्या रिअर आणि फ्रंटवाले दोन्ही आपल्या इथे कंट्रोल येऊन जातात. बाकी स्टेरिंग टाईप आपण बघायला गेलो मित्रांनो तर टिल्ट आहेच, पण टेलिस्कोपिक टाईप पण आपल्याला येऊन जाते मित्रांनो. तर ड्रायव्हर त्याच्या हिशोबानं गाडीला चालू शकते. बाकी मित्रांनो स्क्रीन वगैरेबद्दल जाऊया आता आपण. तर स्क्रीन वगैरेमध्ये आपल्याला याच्यामध्ये जसं की बघू शकता या प्रकारची स्क्रीन वगैरे आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो हे दोन्ही काम वगैरे करून जातात मित्रांनो. बाकी मित्रांनो AC वगैरे दिलेली आहे, याच्यामध्ये आपल्या ऑटोमॅटिक सेटअप वगैरे दिलेला आहे कंपनीद्वारा. म्हणजेच की तुम्हाला जास्त गरमी असेल ऑटोमॅटिक दाबलं की गाडी आपलं टेम्परेचर ऑटोमॅटिक सेट करते. बाकी खाली मित्रांनो आपण जर बघायला गेलो आपल्याला एक वायरलेस चार्जिंग पॉईंट, एक Type-C, एक 12 वोल्ट आणि एक आपले USB या टाईपचे आपले चार्जिंग पॉईंट येऊन जातील मित्रांनो. बाकी याबद्दल आपल्याला 6 स्पीड ट्रान्समिशन दिलेलं कंपनीद्वारा. बाकी रिव्हर्स कॅमेरा वगैरे बघसाल तर मित्रांनो या प्रकारे येऊन जाईल. बाकी इथं मग आपल्याला प्रॉपर गाईडलाईन वगैरे हे पण आपले येऊन जाईल मित्रांनो. बाकी तुम्हाला डायरेक्ट लावायचा सर्व्हिस कॅमेरा तुम्ही या प्रकारे पण याच्यामध्ये लावू शकता मित्रांनो. आणि ही जी ब्लू वगैरे दाखवत आहे तुम्हाला ही आपली गाईडलाईन वगैरे आपली येऊन जाते, म्हणजे टायर कोणत्या साईडला कटलेला आहे मित्रांनो. आता बघू शकता ब्लूवरती बराबर जर येलो लाईन वगैरे आली तर टायर सरळ आहे. आपण जसं टर्न जर केला तर आपला टायर वगैरे थोडा कलटलेला आहे या प्रकारचं मित्रांनो. बाकी आपल्या गाडीमध्ये आपल्याला 6 स्पीड ट्रान्समिशन कंपनी देते मित्रांनो. बाकी नॉर्मल हँडब्रेक वगैरे समोर इथं कप ठेवण्यासारखी जागावर दिलेली आहे. बाकी तुम्ही जाते आपलं आंबरेस वगैरे मित्रांनो, जे की स्लायडेबल नाही आहे. बाकी पॅरानॉमिक टाईप आपल्या सनरूफ वगैरे मिळालं मित्रांनो या प्रकारचं, जे की एकदम चांगलं फीचर्स वगैरे होऊन जाते. बाकी इथं जे कंट्रोल वगैरे दिलेले आहेत आणि नॉर्मल आपल्याला LED म्हणजे आपल्या लाईट वगैरे असतात ते प्रकारचे आपले मिळून जातील. बाकी सनग्लासेस होल्डर आपल्या इथं दिलेलं आहे. बाकी जे मीटर वगैरे असतं आपल्याला ते ऑटोमॅटिक टाईप दिलेलं आपल्याला, हे तुम्ही बघू शकता याला. बाकी इथं आपल्या जाते आपलं डॅशकॅम वगैरे मित्रांनो, जे तुम्हाला मी सांगितलेलं होतं. बाकी तिकट वगैरे आपल्या इथे मिळून जाईल, तो समोर धूप वगैरे काम येऊन जाते. ही स्लाइडर असं शिफ्ट होऊन जाते मित्रांनो. तर या प्रकारे आपल्या गाडीचा जो इंटिरियर वगैरे ते आपले मिळून जाईल मित्रांनो. आता मित्रांनो आपण जर बघायला गेलो आतल्या बाजूला म्हणजे की सेकंड रोबद्दल मित्रांनो, तर याच्यामध्ये आपल्याला तसे सनसेट वगैरे आपले येऊन जातात, जे की आपली प्रायव्हसी पण चांगली राहून जाते मित्रांनो. आणि डायरेक्ट जे आता उन्हाळ्यात कशी गरमी वगैरे लय लागते तर आपल्याला आतनी तेवढं येणार नाही डायरेक्ट एवढं. बाकी मित्रांनो आपण जर आतनी बघायला गेलो जे आपल्या खाली जे थाय सपोर्ट वगैरे या प्रकारे आपली मिळून जाईल. लेग स्पेस वगैरे पण चांगला आहे मित्रांनो. बाकी जर सामान ठेवण्यासारखी जागावर दिलेली आहे. 2 आपले AC पण दिलेले आहेत मागं, आणि ते येऊन जाते एक USB चार्जिंग पॉईंट वगैरे. फोन ठेवण्यासाठी जागा इथं दिलेली मित्रांनो. बाकी आपले 2 हेडर्स वगैरे आपले येऊन जातील, आणि ते येऊन जाते आपले मित्रांनो आंबेस वगैरे टाईप आपले येऊन जाते. त्यामध्ये आपल्या कप होल्डर ठेवू शकतो आपण. बाकी मित्रांनो इथची आपली जी सीट बेल्ट वगैरे असते त्याचे कंट्रोल वगैरे आपले इथं दिलेले आहेत. समोर आपले येऊन जातात मित्रांनो 2 आणि 2 साईडला आपल्याला एअरबॅग वगैरे जातात, म्हणजे टोटल 6 एअरबॅग गाडीमध्ये असे दिलेले आहेत. पॅरानॉमिक टाईप आपले सनरूफ वगैरे आहे मित्रांनो. बाकी स्पीकर वगैरे आपल्याला बोसचे दिले आहेत मित्रांनो यामध्ये, आणि मागे एक सबवूफर पण दिलेले आहे आपल्याला गाडीमध्ये, जे की मित्रांनो याची जी क्वालिटी वगैरे आहे स्पीकरची ती सगळ्यात जास्त वाढवते. ही आपल्या इथे येऊन जाते मित्रांनो. याचं सबवूफर वगैरे जे की ॲक्टिव्ह आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं येऊन जाते सबवूफर वगैरे. बाकीचे आपण जर डिक्की वगैरे बघा म्हणजे बुटफेस वगैरे पाहायला गेलो तर 433 लिटर आहे. बाकी शेप वगैरे मित्रांनो इथे येऊन जाईल, जे की आपल्या येऊन जाते 16 इंचचं टायर वगैरे येऊन जाते मित्रांनो. बाकी 433 लिटर आपलं बुटफेस वगैरे येऊन जाते. 500 टायर इथं दिलेलं मित्रांनो. आता याला घेऊ एकदा लावून वगैरे, आणि जे आपण जर मागून आपल्या गाडीचं लोगो वगैरे पाहिलं मित्रांनो तर आपल्या या प्रकारे येऊन जाईल, ज्यामध्ये आपल्याला ऑलवेज कनेक्टेड हेडलाईट वगैरे आपली येऊन जाते, आणि इंडिकेटर्स वगैरे आपल्या LED मध्ये येऊन जातात मित्रांनो. त्यानंतर आपण जर खाली बघायला गेलो तर आपल्याला खालीच्या बाजूला आपला रिव्हर्स जो बल्ब वगैरे आहे ते आपल्या खाली दिलेला आहे. 4 पार्किंग सेन्सर वगैरे. क्रेटाची बॅजिंग राईट साईडला दिलेली आहे. क्रेटाची बॅजिंग आपल्या लेफ्ट साईडला दिलेली मित्रांनो, आणि राईट साईडला आपल्याला SXची बॅजिंग वगैरे दिलेली कंपनीद्वारा. बाकी खाली आपल्या टोचची जागा वगैरे पण दिलेली आहे, आणि याच्यामध्ये आपल्या लिफ्ट वगैरे साईडला दिलेले आहेत मित्रांनो. बाकी या बाजूला इथं आपल्याला डिफॉगर, वायपर, वॉशर, हायलॅम्प्स आपल्या वगैरे, शॉपरी एंटीना, रुफस वगैरे यासारखे सगळे फीचर्स वगैरे दिलेले कंपनीद्वारा. बाकी मित्रांनो जे साईडला आपण जर बघायला गेलो तर आपल्याला 50 लिटरची डिझेल टाकी वगैरे येऊन जाते, आणि 10 ते 15 लिटर आपल्याला याच्यातनी युरिया वगैरे टाकावं लागेल मित्रांनो. की या प्रकारची मित्रांनो आपली गाडी करून जाईल. तुम्हाला आपला रिव्ह्यू वगैरे कसा वाटला मराठीमध्ये मला कमेंट करून सांगा, आणि यानंतर तुम्हाला कोणत्या गाडीचा रिव्ह्यू वगैरे बघायचा आहे ते पण कमेंट करून सांगा. चला मित्रांनो भेटूया तुमच्याकडे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम राम सगळ्यांना. आपल्या चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आपल्या मराठी पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. बाकी तुम्हाला आपला व्हिडिओ वगैरे कसा वाटला त्याला लाईक, कमेंट, शेअर वगैरे करा मित्रांनो. भेटूया तुमच्याकडे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम राम सगळ्यांना.